एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। ही दुर्दैवी घटना नाशिक येथून समोर आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने असे या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे। ते नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर मागील 3 महिन्यांपासून कार्यरत होते। दिवसभर ते आपल्या ड्युटीवर कर्तव्य बजावत होते। त्यानंतर त्यांनी घरी जाण्यासाठी फोन केला व ते घरी निघाले। दिवसभर कर्तव्य बजावून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ते आपल्या घरी निघाले होते। त्याच दरम्यान वडनेर रोड परिसरात ते आले असता लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ सोनोने यांचे त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले। त्यामुळे दुचाकी थेट लष्कराच्या ट्रकच्या चाकाखाली पाठीमागून शिरली। अपघात झाल्याचे लक्षात येताच चालकाने जागीच ब्रेक लावला। त्यानंतर जवानांनी सोनोने यांना गाडीच्या बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। सोनोने यांनी घरी जाताना त्यांच्या घरी कळवले होते, मात्र तत्पूर्वीच अशी धक्कादायक घटना घडल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण नाशिक पोलीस दलात शोककळा पसरली आहे। गेल्या 23 वर्षांपासून ते पोलीस दलामध्ये कार्यरत होते। त्यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, पत्नी व लहान भाऊ आणि मुलगा मुलगी असा संपूर्ण परिवार आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। हल्ली अपघाताच्या घटना वाढतच आहेत, त्यामुळे वाहनांनी प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन नक्की करा व हेल्मेटचा वापर करायला विसरू नका। काळजी घ्या व सुरक्षित राहा व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।